अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत पालकाची वडी. तर बघताय मी पालक घेतलेला आहे एक जुडी. याला मी याच्या दांड्या काढून घेतल्यात. आता याला आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया. तर चला सुरू करूया आजची रेसिपी, पालकाची वडी. बघताय तुम्ही की मी तो पालक स्वच्छ धुवून त्याला बारीक असं चिरून घेतलेला आहे. आता यात आपण काही वस्तू टाकून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं बेसन पीठ टाकायचं आहे. चणा, त्याच्यानंतर मी पोह्याचं पीठ वापरतोय. पोहे बारीक केलेले आहेत. तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता. त्याच्यानंतर मिरची, लसूण यांची बारीक पेस्ट, ठेचा थोडक्यात. चवीपुरतं मीठ. आता ह्याला चांगलं आपण आता मळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स की मी ते पीठ मळून घेतलेलं आहे. मळताना मी याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. पालकामध्ये ऑलरेडी पाणी असतं. आणि नंतर मग ओवा बारीक करून नंतर थोडंसं मी तेल ह्याच्यात टाकलेलं आहे. बघा दिसतंय तुम्हाला. हे तेलामध्ये त्याला थोडंसं चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण की आता आपल्याला स्टीम करायचं आहे. याचा छान गोळा करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. एका ताटामध्ये मी थोडंसं तेल टाकले. ते तेल मी सगळीकडं व्यवस्थित पसरून घेतो, कारण की याच्यामध्ये आपल्याला आता ती वड्या वाफण्यासाठी लावायचे आहेत. ते पीठ ह्याच्यामध्ये सगळीकडं सारखं आपल्याला पसरून घ्यायचं आहे. जसं आपण ढोकळा करतो ना, तसंच सेम. त्याला असं व्यवस्थित ह्याच्यात आपल्याला पसरून घ्यायचं आहे. बघताय तुम्ही की मी आपलं ते पालकाचं पीठ चांगलं व्यवस्थित प्लेटमध्ये त्याला सेट करून घेतलेलं आहे. मी आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि वाफवण्यासाठी ते स्टँड पण ठेवलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि याला झाकून ठेवूया. एक 10 ते 15 मिनटामध्ये याला चांगली वाफ येईल. मग आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय तुम्ही आपली चांगली वड्याचं जे आपण सेट केलं होतं ते खूप छान आता वाफून झालेलं आहे. आपण त्याला काढून घेऊया, त्याच्या वड्या करू आणि त्याला मस्तपैकी डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मी आता हलक्या हाताने त्याच्या अशा छानपैकी वड्या पाडून घेतो. मग आपण त्याला तळून घेऊया. फ्रेंड्स बघा, अशा प्रकारच्या चौकोनी वड्या आपल्या झालेल्या आहेत. आता आपली पारंपरिक कढई मी ठेवलेली आहे, 100 वर्ष जुनी आमची. तिच्यात तेलही आहे, तापायला ठेवले. आता आपण एक एक आपली वडी जी आहे चांगली छानपैकी डीप फ्राय करून घेऊया. वा, छान फ्राय होती. एकदा नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी, खूप छान आहे. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स आपलं मी 3-4 वड्या झालेल्या आहेत फ्राय. आता पुढील मी टाकलेले आहे परत. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त रहा. बघा
खूप छान रेसिपी आहे. कुरकुरीत अशा खमंग अशा या वड्या. फ्रेंड्स, फायनली आपली एकदम खमंग, क्रिस्पी, खुसखुशीत, स्वादिष्ट अशी पालकाची वडी रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या वडीचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक यू.